आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच युजफुल अशा ट्रिक्स पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम ट्रिक म्हणजे आपण जेव्हा अशा फोटोवरती फुलं ठेवतो तर बऱ्याचदा ती फुलं आहेत ती एका जागी फिक्स राहत नाही, लगेचच पडून जातात. तर अशा वेळी आपल्याला रबरचा यूज करायचा आहे. फोटोवरती आपल्याला रबर अशा पद्धतीने लावून घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला फुलं अशा पद्धतीने अरेंज करून घ्यायचं. यामुळे फुलं एका जागी फिक्स राहतात आणि ती पडत नाही. तर याच सेम प्रोसेसने तुम्ही मोठ्या फोटोवरती सुद्धा फुलं अरेंज करू शकता. दिसायला सुद्धा ही खूप छान दिसतात आणि एकाच जागी फिक्ससुद्धा राहतात. आता पुढची ट्रिक आपण पाहणार आहोत ती म्हणजे फोटोवरती अशा पद्धतीने हार करण्यासाठी आपल्याला एक टूथपिक घ्यायची आहे. टूथपिकच्या दोन्ही बाजूला कॉटन लावून घेतलेलं आहे. त्यानंतर एका बाजूला हळद आणि एका बाजूला कुंकवाचं आपण पाणी लावलेलं आहे आणि याऐवजी तुम्ही इयरबड्सचा सुद्धा यूज करू शकता. आणि त्यानंतर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. या पद्धतीने हार काढण्याची ही ट्रिक तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. काळी कुट्ट झालेली कढई स्वच्छ करण्यासाठी आता आपण ट्रिक पाहूया. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला घ्यायचं आहे कॉलगेट. थोडासा आपल्याला टूथपेस्ट घ्यायचा आहे. तुम्ही कुठचाही कॉलगेट यूज करू शकता. त्यानंतर इथे आपण थोडासा खाण्याचा सोडा घेणार आहोत आणि त्यानंतर कोणताही ₹1चा शॅम्पू आपल्याला यामध्ये यूज करायचा आहे. आता आपण यामध्ये कॉलगेटसुद्धा घालूयात. हे तिन्ही इन्ग्रेडियंट्स घातल्यानंतर आपल्याला स्क्रबच्या सहाय्याने आपल्याला हे छान कढई घासून घ्यायची आहे. तर ही आपण गरम नाही केलेली आहे, तर अशीच आपल्याला ही घासून घ्यायची आणि घासल्यानंतर तुम्ही बघू शकता जे काही सर्व काळेकुट्ट डाग होते ते अगदी स्वच्छ निघालेले आहेत. पुढून मागून दोन्ही बाजूने आपण याच ट्रिकने घासून घेतलेले आहेत आणि कढई बघू शकता अगदी नव्यासारखी चकचकीत निघालेली आहे. तर हा हॅक तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकता. याच पद्धतीने तुम्ही काळेकुट्ट झालेला तवासुद्धा स्वच्छ करू शकता. तुम्ही सुद्धा ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करून बघा. घरात असलेल्या साहित्यापासूनच आपण ही कढई आहे ती स्वच्छ केलेली आहे. त्यानंतर पुढच्या ट्रिकसाठी आपण इथे ₹10चा संतूर साबण घेतलेला आहे. सर्वप्रथम आपला तो किसून घ्यायचा. पूर्ण साबण नाही किसायचा, थोडंसं अगदी चमचाभर असा साबण आपल्याला इथे किसून घ्यायचा आहे. तर इथे आपण तो किसून घेतलेला आहे. त्यानंतर टिश्यू पेपर घ्यायचा. टिश्यू पेपरवरती हा किसलेला साबण घालायचा. तर तुम्ही संतूरऐवजी कोणताही साबण यूज करू शकता. त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं. अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर आपल्याला सेफ्टी पिनच्या सहाय्याने असे होल्ड करून घ्यायचं. यामुळे जो काही फ्रेग्रन्स असेल साबणचा तो या होलमधून बाहेर येईल. त्यानंतर आपण ही जी पुडी आहे ती शूजमध्ये ठेवणार आहोत. यामुळे शूजमध्ये किडे वगैरे येणार नाही. बऱ्याचदा आपण असा मिक्सर ठेवतो आणि खाली आपण तळाशी काहीही न ठेवल्यामुळे तो चिपकून जातो. तर अशा वेळी तुम्ही प्लास्टिकची शीट किंवा न्यूजपेपर किंवा एखादा कोरा पेजचा तुम्ही इथे यूज करू शकता. अशा पद्धतीने तो आपला फिक्स करून घ्यायचा आहे. यामुळे खालचा भागसुद्धा खराब होणार नाही आणि मिक्सरसुद्धा क्लीन राहील. खराब झालेला ब्रश फेकून न देता तो आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. चाकू गरम करून आपण तो कट करून घेतलेला आहे. त्यानंतर जो हा दुसरा पार्ट आहे तो सुद्धा आपल्याला या सेम वेमध्ये स्टिक करून घ्यायचा आहे. या ब्रशच्या सहाय्याने आपण घरातील खिडक्या किंवा जर तुमच्याकडे लाकडी दरवाजा असेल तर तो सुद्धा तुम्ही या ब्रशने स्वच्छ करू शकता. तुम्ही सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलेल्या या टिप्स आणि ट्रिक्स नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.